बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। पोलिसांविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। पण दिलगिरी व्यक्त करत असताना आपण वक्तव्यावर ठाम आहोत असंही ते म्हणालेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंकडे संजय गायकवाड यांच्या वक्तव्याविषयी नाराजी व्यक्त केली होती। संजय गायकवाडांविरुद्ध पोलिसांमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलाय। एकनाथ शिंदेंनी समज दिल्यानंतर संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। अरे पोलीस हा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतात म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसतं। पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला, गुटखा बंदी केली की यानं गुटखा तयार यांचा हप्ता वाढला, दारू बंद केली की यानं चालू करायची हप्ता वाढला। या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या पोलिसांनी इमानदारी काम कधी केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते। यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदर क्षणाखलनी करणं आहे, एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना तर सगळी गुन्हेगारी खतम होते। मला असं वाटतं की पोलिसांच्या बद्दल असं बोलणं योग्य नाही आहे आणि मी स्वतः शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या, हे असं चालणार नाही, हे योग्य नाही आणि वारंवार जर ते असं बोलत असतील तर त्याच्यावर ऍक्शन घेतली जाईल। माझं वक्तव्य हे काही संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांचं धैर्य खचवणं, त्यांचं धाडस, साहस, पराक्रमाचा अपमान करण्याकरता नव्हतं। जे अनुभव माझ्यासोबत त्या ठिकाणी झालेले होते ते अनुभवच मी त्या ठिकाणी मांडले आणि माझ्या शब्दामुळे जर महाराष्ट्रातल्या पोलिसांचं किंवा महाराष्ट्र सरकारची जर त्याच्यामध्ये अशी नाचक्की होत असेल तर मी महाराष्ट्र पोलिसांची जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो। पण मी जे काही वक्तव्य केलं होतं ते मी अनुभवलेलं आहे, माझ्या परिवारात आमच्यासोबत तसं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण ते बोललेलो आहोत। महाराष्ट्र पोलिसांवर आपण ताशेरे ओढले तर तो विषय महाराष्ट्र पोलिसांचा नाही आहे, तो आपल्या स्थानिकचा विषय त्या ठिकाणचा होता आणि त्या स्थानिकच्या मुद्द्यावर मी ठाम आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।